निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरुवर, आपल्याला आता कोणता अशुभ संकेत येतो आहे सांगता आहात का? जालिंदर सुरक्षित नाही असं मला वाटतंय। पण ते कोणापासून सुरक्षित नाहीत गुरुवर? जालिंदर ज्या अर्थी गोपीचंदच्या राज्यात आहे त्या अर्थी तो त्याच्याकडूनच सुरक्षित नाही। आपल्याला जालिंदरकडे तात्काळ प्रस्थान करावं लागणार। आपण आताच निघूयात। जशी आपली इच्छा। गुरुवर, आपल्याला काही हवंय का? गोपीचंदची आई आज रात्री पुन्हा येईल, पण तू सावध राहा। कोणी त्यांचा पाठलाग तर करत नाही ना, ते पहा। गुरुवर, असं असेल तर आपण त्यांना संकेत देऊ की आज येऊ नका म्हणून। आणि त्या येत आहेत ते साधनेसाठी। एक शिष्य आपल्या गुरुकडे साधनेसाठी येते, कोणतीही भीती बाळगून गप्प का बसायचं? परंतु गुरुवर, राजा गोपीचंदला हे आवडणार नाही। मला ठाऊक आहे, पण त्यालाही समजायला हवं की त्याच्या आईला आता भौतिक सुखात रस नाही, तिला मोक्ष हवा आहे। क्षमा असावी गुरुवर, परंतु मला असे वाटते की आपण ही भेट टाळावी, किंवा त्या इथे आल्या तर त्यांना माघारी पाठवावं। मी तुला जो आदेश दिला आहे त्याचे तू पालन कर। होय गुरुवर। तुम्ही नाथपंथाच्या दीक्षेसाठी इथे आला आहात। आजवर कोणत्याही स्त्रीने नाथपंथाची अशी औपचारिक दीक्षा घेतलेली नाही। तुम्ही इतक्या रात्री इथे येत आहात। आम्ही संन्यस्त, तुम्ही स्त्री। हे बाहेर समजलं तर समाज विश्वास ठेवेल। त्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? तुम्ही तुमच्या मुलाला अर्थात गोपीचंदला का सांगत नाही? मी प्रयत्न केला गुरुवर, पण त्याचा मुळात विश्वासच नाही या गोष्टींवर। परंतु भविष्यात यातून अनर्थ ओढवू शकतो। देवी, एक सांगायचं आहे। यापुढे आपण जालिंदर नाथांकडे जाणं धोक्याचं आहे। म्हणजे घाबरून जायचं नाही? अहो, लोमावती देवींना संशय आहे की आपण दोघी कुठेतरी बाहेर जातो म्हणून। भामिनी, तुला ठाऊक आहे ना आपण कशासाठी जातो ते? श्री जालिंदरनाथ यांच्याकडे साधना शिकण्यासाठी जाते मी। गुरु आहेत ते माझे। अहो, ते तुम्हाला मला माहित आहे, पण बाकीच्यांना ते कसं समजणार?
कधी कधी असं वाटतं ना, गोपीचंदला सांगून टाकावं सगळं, की मी जालिंदर नाथांकडे जाते आणि इथून पुढेही जाणार. पण त्याचाच विरोध आहे या सगळ्या गोष्टींना. का कोणाच ठाऊक, पण त्याचा विश्वासच नाही जालिंदर नाथांवर. देवी, एक सांगू का? तुम्ही रागवाल, पण यापुढे तुमच्यासोबत नाही येणार मी. म्हणजे शिक्षा होईल याची भीती वाटते आहे का तुला? हो, अशी परिस्थिती झाली आहे की आपण कधीही सापडू. आई, काही महत्वाचं बोलत नाही आहात ना? तुला काही सांगायचंय का? मला विचारायचं आहे. राजवाड्यातून बाहेर जाण्यासाठी काही गुप्त मार्ग आहे का? तुम्हाला ठाऊक आहे? गोपीचंदलाच विचार, मला का विचारते आहेस? त्यांना विचारणारच आहे. असेल तर तो बंद करायला सांगायचा आहे. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. आई, तुमच्याशी बोलायचं आहे. आता तू काय सांगणार आहेस? राजवाड्यात लपाछपीचा काळ सुरू आहे असं वाटतं. कशावरून? तुम्ही काही सांगत नाही, स्वामी काही बोलत नाही. लोमावती देवी माहिती काढत मागावर असतात. सिंधू पण घाबरलेली असते. तू म्हणते आहेस ते अगदीच खोटं नाही. मग तुम्हाला जे ठाऊक आहे ते तुम्ही का नाही सांगत? योग्य वेळ आल्यावर समजेल सगळं. सिंधू, तुला स्वामींनी बोलावलं होतं ना? मग त्यानंतर तू दिसलीच नाहीस. गोपीचंदने तुला काय विचारलं? हेच की तुला काही ठाऊक आहे का? आणि तू काय सांगितलंस? हेच की मला काही ठाऊक नाही. आई, मी येते. तसेही तुम्ही कोणीच मला काही सांगणार नाही. आई, स्वामींना संशय आला आहे की तुम्ही राजवाड्यात नसता. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन.
स्वामी, माझी एक इच्छा आहे, तुम्ही ती पूर्ण करावी. बोल, काय हवंय तुला? उंची वस्त्र हवीत, दागिने हवेत, की कुठे जायचे आहे? यातले काहीच नाही. मी जे विचारेन ते सत्य तुम्ही सांगावे. द्या वचन. तू मला खूप प्रिय आहेस. विचार, जे विचारणार आहेस. या राजवाड्यात असं काय गुप्त रहस्य आहे जे मला ठाऊक नाही? आहे एक रहस्य जे फक्त मला आणि मातेलाच ठाऊक आहे. ते सांगण्याचं वचन तुम्ही मला दिलं आहे. ह्या राजवाड्यातून बाहेर जाण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. त्या गुप्त मार्गाच्या दाराची किल्ली मला हवी आहे. ती तू कशासाठी मागत आहेस? योग्य वेळ आली की समजेल तुम्हाला. किल्ली देतो, ये सोबत. देवी, काय झालं? तुम्ही बोलावलत पण मला लगेच येता येईना. दिवस मावळेल. आज रात्री आपल्याला गुरूंना भेटायला जायचे आहे. देवी, खरंच यावेळी मला तुमच्यासोबत नाही येता येणार. अगं, मी एकटी कशी जाऊ? देवी, कोणी बघितलं किंवा लोमावती देवींना समजलं तर त्या मला शिक्षाच करतील. आजपर्यंत काही झालं आहे का? देवी, तुम्ही तुमच्या हाताने मला मारा, पण मला तुमच्या सोबत नका नेऊ. मी तुला वचन देते की वेळ आलीच तर मी तुला काहीही होऊ देणार नाही. नक्की ना? हे बघ, मी तुला आदेशही देऊ शकते. बर, मी रात्री येते तुमच्याकडे. सोबत जाऊ. आत्ता येते. वेळेत ये. हो. तुम्ही आल्या पावली माघारी जा. माझं काही चुकलं का गुरुवर? तुम्ही इथे आला आहात, पण ज्या गुप्त मार्गाने तुम्ही इथे आला आहात तो मार्ग एका स्त्रीने बंद केला आहे. असं असेल
तरी आज जे ज्ञान मिळवण्यासाठी मी इथे आले आहे ते प्राप्त करूनच जाईल. आज आपण इथे बसलेलो आहोत, पण यानंतर काय होईल माहीत नाही. गुरुवर, भविष्याची मला चिंता नाही. आणि भूतकाळाविषयी पश्चाताप नाही. वर्तमान काळात आहात म्हणजे साधना योग्य दिशेने सुरू आहे. आज शेवटचा क्षण आहे असे समजून मी सगळं ऐकेन. आपण जे जे शिकवाल ते ते जीवाचे कान करून ऐकेन. यानंतर तुम्ही राजवाड्यात जाल आणि त्यानंतर जे काही घडेल त्यात तुम्ही शांत राहा. होय गुरुवर. तुम्ही मला गुरु म्हणून स्वीकारला आहे, तेव्हा जे काही घडेल ते सावरण्यासाठी मी गुरु म्हणून समर्थ आहे हे ध्यानात असू द्या. माझं काहीही झालं तरी मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, कारण तुम्ही माझ्या शिष्य आहात. परंतु श्रद्धा आहे ती डळमळीत होऊ देऊ नका. असे नाही होणार गुरुदेव. अशी वेळ शिष्याच्या आयुष्यात येते. काहीही घडो, मला काही अंशी समजले आहे की आपण कोण आहात. आता महाराजांना समजणार. बघू आपण काय करायचं ते. तरी मी म्हणत होते काहीतरी घडणार. अगं आधी कक्षात पोहोचू मग बोलू. मी जे म्हणत होते ते सत्य ठरले आहे. जे आहे ते स्पष्ट सांग. मुख्य प्रवेशद्वारातून आई आणि सेविका पहाटे बाहेरून आल्या. हे काय बोलते आहेस तू? तुमचा या बाबतीत विश्वास बसणार नाही हे मला ठाऊक आहे, पण त्याची नोंद आहे. प्रधानजींना विचारतो, खरं काय खोटं काय ते समजेल. राजवाड्याच्या गुप्त मार्गाची किल्ली तुम्ही मला दिली होती. तो मार्ग मी बंद केला म्हणून आईंना बाहेरून यावं लागलं. म्हणजे तुला म्हणायचंय की आई रोज त्या गुप्त मार्गाने बाहेर जात होती? अर्थात. आणि तुम्ही हे मला विचारण्याऐवजी त्यांना विचारलं तर त्या योग्य ते सांगतील. आता एवढी माहिती काढली आहेस तर हेही सांग की आई कुठे गेली होती? तुम्ही मला धर्मसंकटात टाकता आहात. जे आहे त्याचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे. राजवाड्यातून जो गुप्त मार्ग बाहेर जातो तिथेही मी एक गुप्तचर ठेवला होता. त्याने जे काही सांगितलं ते ऐकून तर मला आश्चर्य वाटलं. मला हे सांग, आई कुठे आणि कोणाकडे गेली होती? न्याय निवाडा व्हायला हवा सगळ्यांसमोर.
आणि तुम्ही हे मलाच का विचारत आहात? राजसभेत सगळ्यांसमोर विचारा आईंना.